मैत्रिणींनो, रोजची कामे ही कधीच संपणार नाहीत. पण या सर्व कामांमध्ये आपल्या आरोग्याकडे मात्र प्रत्येक महिला दुर्लक्ष करते. हे दुर्लक्ष होऊ नये आणि आपले आरोग्य चांगले राहावे, मन प्रसन्न राहावे, यासाठी काही खास टिप्स फक्त तुमच्यासाठी. तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. महिलांसाठी महत्वाच्या किचन टिप्स. 1. भूक नसताना बळजबरी जेवण करू नये. 2. रात्री शक्यतो 8 नंतर खाऊ नये. 3. जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल बघणे टाळावे. 4. जेवणाच्या आधी किंवा नंतर खूप जास्त पाणी पिऊ नये. 5. भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्याने किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते. 6. आहारात फायबर आणि प्रथिने वाढवा. 7. वजन कमी करताना आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचे आहे. घाई करू नका आणि उतावळेपणा टाळा. 8. कांद्याचा रस खोबरेल तेलात मिक्स करून लावल्याने पांढरे केस काळे आणि नैसर्गिकरित्या मजबूत होतात. 9. मधुमेहाचा त्रास असेल तर नाभीत तुळशीचे तेल लावा. ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. 10. सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा देशी तूप मिक्स करून पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. त्यामुळे त्वचेवर चमक येते, मेंदू आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, केस निरोगी आणि मजबूत होतात. गरम पाणी आणि तूप प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. 11. कोरा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी राहतात. 12. एक सिगारेट जीवनातील 11 मिनिटे संपवतात. 13. रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. 14. सकाळी 1 ग्लास कोमट पाणी प्या. 15. पाणी पिताना हळूहळू पाणी प्या आणि घोट करून प्या. 16. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या. 17. जेवताना कधीही वरून मीठ घेऊ नये, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते. 18. स्वयंपाक झाल्यानंतर 40 मिनिटाच्या आत जेवण करा. 19. सकाळी पोट भरून जेवण करा, दुपारी थोडे कमी खा आणि रात्री हलका आहार घ्या. 20. नाश्त्यानंतर काम सुरू करा, दुपारच्या नंतर विश्रांती घ्या. 21. सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करा. 22. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 23. दररोज किमान 30 मिनिटे चालावे किंवा व्यायाम करावा, यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि आजार टळतात. 24. संतुलित आहार घ्या, भाज्या, फळे, डाळी, कडधान्य खा, तळलेले फास्ट फूड कमी करा. 25. पुरेशी झोप घ्या, म्हणजेच 6 ते 8 तासांची झोप व्हायलाच पाहिजे. झोपेत शरीराची दुरुस्ती होते, तणाव कमी होतो. 26. सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेणे टाळा. 27. संपूर्ण दिवसात 8 ते 12 ग्लास पाणी प्या, त्यामुळे त्वचा, किडनी आणि मेंदू निरोगी राहतो. 28. रोज 1 सफरचंद खाल्ल्याने कुठलाही आजार होत नाही. 29. संध्याकाळी 6 नंतर जड अन्न खाऊ नका. 30. नेहमी कमी भात खा, दमा होणार नाही. 31. गाईचे कच्चे दूध चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो. 32. दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसराळूपणा होणार नाही. 33. जास्त हसण्याने मेंदूचा तणाव कमी होतो. 34. रात्री लवकर झोपणे हे मानवी आरोग्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. तुम्हाला आयुष्यभर आनंदी आणि निरोगी राहायचे असेल तर रात्री उशिरा झोपणे बंद करा आणि लवकर झोपण्याची सवय लावा. 35. जेवणात खूप जास्त तिखट, मसालेदार, तेलकट, खारट पदार्थ टाळा. 36. जे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी लिंबू पाणी पितात त्यांचा चेहरा चमकू लागेल आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. 37. बराच वेळ एकाच जागेवर बसून राहू नका. 38. उसाचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. 39. जास्त खाणे, जंक फूड, तळलेले खाणे टाळा. 40. झोपणे, उठणे आणि खाण्याची वेळ ठरवा.
41 जास्त गोड जास्त मीठ खाणे टाळा. 42 दररोज 5000 प्लस पावले चालण्याचे लक्ष ठेवा. 43 नियमित चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा, त्यामुळे स्किन टाईट होते. 44 सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवा, यामुळे आपल्याला नैसर्गिक विटॅमिन डी मिळते. 45 प्रत्येक जेवणात कमी प्रमाणात मीठ, साखर आणि तेल वापरा आणि आपले हृदय वाचवा. 46 झोपेच्या 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. चांगली झोप म्हणजे चांगली मेंटल हेल्थ. 47 दररोज स्वतःसाठी 10 मिनिटे शांत वेळ काढा. मनःशांती मिळेल आणि तणावमुक्त व्हाल. 48 प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहा. जे लोक नेहमी चिंतेतच असतात ते लवकर वृद्ध होतात आणि आपले संपूर्ण आयुष्य आनंदात जगू शकत नाहीत. त्यामुळे आनंदी राहणे चांगले, त्यामुळे आरोग्यासाठी हे खूपच महत्वाचे आहे. 49 तुम्हालाही पोटाचा घेर कमी करायचा आहे का? कमीत कमी 1 महिना सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नका. संध्याकाळचे जेवण सूर्यास्तापूर्वी करावे आणि ते पचायला खूप हलके असावे. आपल्या आहारातील तेल, मीठ, साखर शक्य होईल तेवढे कमी करावे. आपल्या वयानुसार आणि क्षमतेनुसार जास्तीत जास्त सूर्यनमस्कार करावेत. हे उपाय सलग 1 महिना केल्याने तुमच्या पोटाचा घेर कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 50 व्यसनाला नाही म्हणा. जर तुम्हाला तुमच्या जीवनावर थोडे जरी प्रेम असेल तर स्वतःला अंमली पदार्थांच्या जगापासून दूर ठेवा. नशा शरीरासाठी हानिकारक आहे आणि घातकही आहे. 51 कच्चे दूध हाडे मजबूत करते. 52 जेवणासोबतच कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. 53 प्रोसेस्ड फूड, बिस्किट, सॉसेस आणि टिकवून ठेवलेले खाद्यपदार्थ यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. दीर्घकाळ घेतल्यास कर्करोगाची शक्यता वाढते, त्यामुळे हे टाळलेलेच चांगले. दररोज 1 चमचा काळे तीळ आणि थोडासा गुळ खा, त्यामुळे हाडे मजबूत राहतात, रक्त वाढते आणि शरीराला शक्ती मिळते. 55 जेवण केल्यानंतर किमान 2 तास झोपू नये. जेवल्यानंतर लगेचच झोपल्यामुळे पोटाची चरबी वाढू लागते. शिळे अन्न खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. शिळ्या अन्नाच्या सेवनाने शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नाही. त्यामुळेच जितके अन्न शिजवणे आवश्यक आहे तितकेच अन्न शिजवा. अन्न कमी पडले तरी चालेल, पण शिळे अन्न खाऊ नये. हे अन्न खाल्ल्याने शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात. जेवण शिल्लक राहिले तर ते प्राण्यांना खाऊ घालावे. 57 रोज 5 ते 10 मिनिटे मेडिटेशन करा. तणाव दूर होण्यास मदत होते. 58 खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. 59 रात्री केस बांधून झोपल्यास केस गळण्याची समस्या कमी होते. 60 उशी न घेता झोपल्याने आपल्या पाठीचा कणा मजबूत होतो आणि पाठदुखीपासून मुक्ती मिळते. 61 दातांना कीड लागू नये म्हणून अधूनमधून 1 लवंग हळूहळू चावून खावी. 62 सब्जा रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी घ्या. उष्णता झटपट कमी होईल. 63 15 दिवसातून एकदा फक्त मुगाची मऊ खिचडी आणि ताक प्या. याने पोटातील आतड्यांना आराम मिळतो, चयापचय प्रक्रिया सुधारते आणि बरेचसे आजार टाळता येतात. 64 गुडघ्यावर हळदीने मालिश केल्याने गुडघ्यांना ताकद मिळते आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. 65 उपाशीपोटी चहा, गोड पदार्थ जसे की केक, पेस्ट्री, बिस्किट खाणे टाळा. काय होते, याने रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढून मेंदूमध्ये गोंधळ निर्माण होतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.